योगेश आणि ओमकार ही सलामीची जोडी मैदानावरती पाहायला मिळेल। रामकृष्ण ज्याने मागील मॅच मध्ये विकेट हॅट्रिक कंप्लीट केली असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला, जो मात्र बॉलिंग मार्क वरती सज्ज। सामन्याला होती सुरुवात, दोन्ही संघांना शुभेच्छा असतील विजयाच्या दृष्टिकोनातून। विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम। पहिला बॉल स्विचिटा टीम जरूर होता, पंचांकडे लाऊड अपील केली जातीये। अक्षय थिटे सर आणि अक्षय थिटे सरांच्या जोडीला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये अंकित दळवी सर हे दोन ऑफिशियल पाहायला मिळतील। पहिल्या बॉल वरती रामकृष्ण यांचा जबरदस्त प्रहार आपल्याला पाहायला मिळाला। स्विचिटा टीम जरूर होता, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती। म्हटलं जातं हर सर जहां झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वो समंदर होता है। जीवन के इस कर्म भूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है। या मॅच मध्ये कोण असेल सिकंदर हे तर तुम्हाला साऊंड नंतर नक्की कळून जाईल। यावेळेस कट केलाय जबरदस्त स्ट्रोक, व्हीव्हीएस लक्ष्मण गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल मध्ये बॉलला कट केलाय आणि डी पॉइंटला क्लिअर करत बॉल सीमा रेषा पलीकडे कडक चौकार। उत्तर दिलं, ताकद नाही तर नजाकतच्या स्वरूपामध्ये कव्हर आणि पॉइंटच्या खेळाडूमधून बॉलला पाठवून दिलं। डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय, धावफलक ओपन झालंय। धावसंख्या धावफलकावर 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल। 4 रन्स ऑन द बोर्ड, 4 धावा धावफलकावरती जरूर आहेत। यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रोक जबरदस्त, आउटफील्ड स्लो आहे, मात्र बॉल निघून चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। बॅक टू बॅक सेकंड इन अ रो, दुसरा खणखणीत चौकार। साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। सामाजिक कला क्रीडा सेवा क्षेत्रामध्ये फार मोठं नाव आणि विकासांचे वारे सातत्याने नानकरसाठी ज्यांच्या माध्यमातून वाहिले गेले असे एक कार्यतत्पर कार्यकुशल नेता म्हणून गायकवाड साहेबांची ओळख आहे। त्यांची उपस्थिती या दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते। करूया त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल होता, व्ही शेप मध्ये फटका चांगला पाहायला मिळतोय। कार्पेटच्या सहाय्याने चेंडू लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल झाला। लॉंग ऑनचा फिल्डर लॉंग ऑफ मध्ये होता आणि मिड ऑनचा फिल्डर मिड ऑफ मध्ये आला। तोपर्यंत अगदी आपण पाहू शकतो मैदानावरती कंप्लीट झाली आहे सिंगल। एका धावेच्या साथीने धावफलक पुढे सरकेल। धावसंख्या धावफलकावरती 9 या आकड्यावरती पाहायला मिळेल। रामकृष्ण ज्यांनी मागील मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती, विकेट हॅट्रिक कंप्लीट केली होती, फक्त 3 धावेंचं षटक फेकलं, 3 गडी टिपले असा खेळाडू सध्याच्या स्थितीला थोडासा महागडा साबित होतोय। यावेळेस पंचांकडे थोडीशी अपील केली गेली होती एसटी रक्षकाच्या माध्यमातून, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल। एका धावेच्या साथीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल डबल डिजिट डबल फिगर गॉड ऑफ क्रिकेट सर सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी नंबर अर्थातच 10 या आकड्यावरती। योगेश आणि ओमकार सलामीची जोडी मैदानावरती पाहायला मिळतीये। स्ट्रायकिंग एंड वरती योगेश यांच्या बॅट मधून 2 चौकार आलेत। हा शेवटचा बॉल असेल, या शेवटच्या बॉल वरती किती धावा बनवायचा प्रयत्न केला जाईल। कोरडाप्याचा बॉल, पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा ड्राइव्ह करायचा प्रयत्न होता बॅटची इनर एज आणि चेंडू गेला फाईन लेग क्षेत्रामध्ये। एक धाव कंप्लीट झाली, अशा रीतीने षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त। पहिल्या षटकाचा वाजवी विकेट समाप्त होतोय। धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 11। संधी असेल डीजे जॉलीला। नानकर गावचा एक उभरता सितारा आणि भिवंडी सिटी फॉर्मॅट मध्ये मार्क माय वर्ड पुढच्या 5 वर्षांमध्ये हे नाव तहलका मचवेल। अर्थातच शुभम जाधव, सोनू जाधव यांच्या माध्यमातून नानकर संघाला शुभेच्छा आल्यात। नुकताच तो उपस्थित नव्हता, मात्र मला वाटतंय तिसऱ्या फेरीमध्ये कदाचित तो उपस्थित राहू शकतो। वेगाचा बेताज बादशाह म्हणून त्याची ओळख आहे। नानकर एक्सप्रेस आणि सातत्याने जबरदस्त कामगिरीसाठी ओळखला जाणारा तो शुभम
तो त्याच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. नाव बॅक टू द क्रिकेट. राहुल मैदानावरती दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट, मिड विकेट, स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग, फाईन लेग या क्षेत्रामध्ये मोठा फटका मारायचा किंवा मी म्हणेल पुल किंवा हुक करायचा प्रयत्न जरूर होता. गोलंदाजाने देखील ऑप्शनच्या बाहेर शॉर्टर वनचा वापर केला होता. गुडलाईन स्पॉट वरती चेंडू हिट पडला आणि त्यानंतर थोडंसं अनएक्सपेक्टेड टेक ऑफ, अनपेक्षित उसळी घेतली. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. स्थगित धावसंख्या धावफलकावरती 11 ऑन द बोर्ड. यावेळेस नो बॉल आणि त्यावरती लॉंग लेगला क्लिअर करत बॉल सीमा पार. नशिबाचा लकी. 7 धाब्यांचा सत्ता. साई लोणाड असोसिएशनचे ते सदस्य देखील आहेत जे चोख निर्णय नेहमी देतात. रूल्स रेग्युलेशन्स अर्थातच नियमवाटी पाळल्या जात आहेत की नाही सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस स्ट्रोक बेहतरीन. ऑप्शनच्या बाहेर शफल झाले. मागचा पाय बेंड केला. पुढच्या पायावरती वेट ट्रान्सफर केला. आडव्या पट्ट्याने हा जबरदस्त स्ट्रोक. आडवी बॅट स्विंग पाहायला मिळाली आणि बॉलला पाठवून दिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन. अजून एक इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्सची आठवण करून देणारा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. एक मॅच जी मात्र तुम्हाला आठवत असेल, मोहम्मद शामी गोलंदाजी करत होते. फुलटॉस बॉल एबी डिव्हिलियर्सने एका हाताने तो षटकार मारला आणि चिन्नस्वामी स्टेडियमचा बाहेर तो बॉल गेला. अगदी तसाच स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस मागचा पाय देखील बेंड झाला आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला स्ट्रोक बेहतरीन आहे. लॉंग ऑफ मधून वाईडिश लॉंग ऑफ क्लिअर करत एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये फिल्डर गेले. तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट झाल्या. 2 धाब्यांच्या साथीने धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावरती 26-26 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या. या षटकामध्ये नो बॉल वरती षटकार, फ्री हिटच्या बॉल वरती पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर 2 धावा ऍड झाल्या. यावेळेस फटका लाजवाब आहे. डीप मध्ये फिल्डर कॅचची संधी निर्माण झाली होती, मात्र नशिबाची साथ. बॉल सीमा पार. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत हा नशिबाचा लकी चौकार. कव्हरच्या वरून स्ट्राईक करायचा प्रयत्न जरूर होता. सिंगल नाही, एक धाव. येस, डॉट बॉल असेल. एका चेंडूचा काही शिल्लक आहे. येस, कल्पेशजी पाटील साहेबांना नम्रतेची विनंती असेल. यावेळेस बॉल सीमा पलीकडे चौकार आला. शेवटच्या बॉलवरती आला 4 आणि अशा रीतीने ओव्हर नंबर मैदानावरती दुसरं समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 34-34.
वाजवी खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती 34. 34 धावा पाहायला मिळतील. आता शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनवतील हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. दुसरीकडे जर पाहायला गेलं जबरदस्त बॅटिंग मैदानावरती योगेश यांच्या माध्यमातून राहिली आहे. योगेशच्या बॅटमधून जवळपास 4 चौकार आणि त्याच्या जोडीला 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. सुपर पीस ऑफ बॅटिंग एज वी सीन बाय द बॅट्समन योगेश. ही प्रूव्ह हिमसेल्फ टू बी द बेस्ट इन द बिझनेस इन सेकंड ओव्हर. राइट नाउ थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. बॉल बाय बॉलर अनिकेत. दिस इज ओवर इज वेरी क्रूशियल. ये ओवर बहुत ज्यादा क्रूशियल है. कौन सी टीम सेकेंड इनिंग में फ्रंट फुट के ऊपर होगी, इसके लिए ये ओवर बहुत ज्यादा इंपॉर्टेंट है. स्कोर के ऊपर 34 रन है. 6 ओवर से कम दिए. 40 के नीचे एक अच्छा टोटल रहेगा जब सामने वाली टीम चेजिंग के लिए उतरेगी. इस मर्तबा ऑफ स्टंप के बाहर सफल हुए. ऑन साइड के ऊपर बड़ा शॉट खेलने का प्रयास. डीप में फील्डर कैच छूटी और 2 रन मुकम्मल. तीसरे रनों का प्रयास जरूर किया जाएगा. यहाँ पर वाइड थ्रो कंप्लीट हुए. 3 रन. साजबाज और ताज. 3 रन मुकम्मल. 3 रनों की मदद से स्कोर कार्ड के ऊपर 37. ओवर के अभी भी 5 गेंदे शेष है. निलेश शेठ मेहर सपाना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. खेळाडू कक्षामध्ये आहेत तुम्ही पण तुम्ही या मुख्य व्यासपीठावरती तुमचं सहर्ष स्वागत. यावेळेस बॅकफुटला आले. हॅमर केलाय बॅडमिंटन स्टाईल मध्ये. मात्र लॉंग ऑफ मध्ये टिपला गेलाय झेल. समाप्त होतोय फलंदाज योगेशचा खेळ. मात्र बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला मित्रांनो हरकत नाहीये, कारण जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 13 चेंडू 32 धावांची विस्फोटक खेळी योगेशच्या माध्यमातून. यस डीजे. चार चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 37. 37 या आकड्यावरती पाहायला मिळेल. तिसऱ्या क्रमांकावरती आर्यन आलेले आहेत. आर्यनच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी होईल पाहणं तितकंच गरजेचं राहील. याच दरम्यान गायकवाड साहेब देखील इथून रजा घेत आहेत. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांची देखील मोलाची उपस्थिती या स्पर्धेसाठी राहिली त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. धावसंख्या धावफलकावरती 38 या आकड्यावरती. पहिल्या बॉल वरती 3 धावा, त्यानंतर विकेट, त्यानंतर आली सिंगल. आतापर्यंत चेंडू झाले जे मात्र 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज ओमकार आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आर्यनला आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस फुलटॉस बॉल होता. फलंदाज बीट एसटी रक्षक बीट बॉल सीमा पलीकडे लॉंग स्टॉपला क्लिअर करत नशिबाचा लकी 4-22. थँक्यू सो मच. इसे धावसंख्या धावफलकावर 42 या आकड्यावरती 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक पाहायला मिळतोय. चौथं षटक, तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 3 ओव्हरच्या मॅचेस आपल्याला यापुढे सर्व कव्हर करायचे, याची देखील सर्वांनी नोंद करून घ्या. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन हुक केलाय. डीप मध्ये 2 फिल्डर मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमा पलीकडे लॉंग लेगला क्लिअर करत अजून एक दमदार चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या साथीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 46 या आकड्यावरती. आणि शेवटचा बॉल आहे. धावसंख्या धावफलकावर आपल्याला 46 पाहायला मिळेल. 46 ऑन द बोर्ड. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. एक्स्ट्रा कव्हर मध्ये कॅचची संधी निर्माण झाली आहे, मात्र बॉल निघून चाललाय.
वन बाउन्स ओव्हर द फॅन्स. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत बॅक टू बॅक तिसरा चौकार. 3 षटकांचा वाजविकेट समाप्त होतोय. 50 अप. 50 धावा कंप्लीट झाल्यात. 51 धाव्यांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलाय. ते म्हणजेच मेहर 11 बापगाव या संघाच्या माध्यमातून ग्रीष्मा स्पोर्ट्स आमनेपाडा या संघासमोर रुद्र 11 सांगे संघ, संजय स्पोर्ट्स सावध संघ, दोन्ही संघांचे कर्णधार चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. विनंती असेल ती म्हणजेच रुद्र 11 सांगे आणि संजय स्पोर्ट्स सावध. टीम आपल्या येस दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. अमोलजी जाधव साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते टॉस जो मात्र करायचा आहे. अमोल शेठ जाधव साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते टॉस जो मात्र करून घ्यायचंय. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. कॅमेरा थोडासा रोल करायचा आदित्य. 51 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. एक्कावन्न धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. 3 षटकांचं पूर्वार्ध, 3 षटकांचं उत्तरार्ध आपण पाहणार आहोत. टॉस जो मात्र खेळला जातोय. रुद्र 11 सांगे विपक्ष संजय स्पोर्ट्स सावध. पुन्हा एकदा संजय स्पोर्ट्स सावध या संघाने टॉस आपला डिसिजन सांगायचंय. ओके, कैलासजी पाटील म्हटलं तर एक हार्ड हिटर फलंदाज आहे. ज्यावेळेस ते मैदानाच्या आतमध्ये उतरतात त्यावेळेस मानवली गावातील प्रथमेश हा देखील त्यांना सपोर्ट करतो. त्याच्या माध्यमातून देखील सातत्याने त्यांना शुभेच्छा येतात. करण यांच्या शुभ हस्ते आपण शीतपेय देतोय. संजय स्पोर्ट्स सावध टीमचे कॅप्टन कैलास यांना. सामना 3 षटकांचा पाहायला मिळतो. 51 धावेंचा टार्गेट. बॉलिंग मार्क वरती ओमकार, नॉन स्ट्रायकर एंड वरती राजेश, गुणेश जो मात्र स्ट्रायकर एंड वरती असेल. पहिला चेंडू आपण पाहतोय, फलंदाज बाद होईल. धावबादच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन होतोय. कम्युनिकेशन एरर होतं आणि त्याचा फायदा मिळत असताना मेहर 11 बापगाव या संघाला 0 या आकड्यावरती पहिला झटका लागतोय. बॅटिंग करणाऱ्या ग्रीष्मा स्पोर्ट्स आमनेपाडा या संघाला विकेटचं पतन.
जयेश येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. जयेश आपल्याला पाहायला मिळतोय तिसऱ्या क्रमांकावरती येतोय नॉन स्ट्रायकर एंड वरती. आपल्यासोबत डिजिटल स्कोरर देखील आहे, त्यासोबत मयूर दादा जोडले गेले त्याच रिटर्न स्कोरर, त्यांचं देखील दुपारच्या सत्रामध्ये स्वागत आहे. एक धाव झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये पहिला आपण पाहतोय त्या पहिल्या षटकामध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये आमनेपाडा संघ बॅकफुट वरती पाहायला मिळतोय, कारण मोठा फटका मारायचा प्रयत्न होतो इथे. फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील. बॉल निघून चाललाय गॅप मधून सीमारेषा पलीकडे, एक्स्ट्रा कव्हर मधून एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट, बॉल सीमा पार, चौकार. चौकार पाहायला मिळतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर 1 धाव आणि त्यानंतर चौकार पाहायला मिळतोय. इथे फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडू वरती खरपूस समाचार घ्यायचा प्रयत्न केला जात होता, मात्र मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय झेल मिड विकेटला आणि समाप्त होतोय. फलंदाज जयेश सखे, विकेटचं पतन, दुसरा झटका लागतोय 5 या आकड्यावरती ग्रीष्मा स्पोर्ट्स आमनेपाडा या संघाला. विकेटचं पतन होतोय 5 या आकड्यावरती. दुसरा झटका बसतोय. नवीन फलंदाज रोहन आपल्याला पाहायला मिळतील. वडवली गावातील उद्योजक समाजसेवक कल्पेश शेठ भोईर यांची उपस्थिती पाहायला मिळतीये. त्यासोबतच गावदेवी नानकरे टीमचे पुरस्कर्ते आहेत, त्यांचं देखील सहर्षाचं स्वागत. विनंती आहे कल्पेश दादा यायचं आपण व्यासपीठावरती. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होईल अशा रीतीने फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 5, येणारे चेंडू 12. विजयासाठी अजूनही 46 धावांची गरज असेल. अप्रतिम अशी चेंडूफेकी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. ओमकरावच्या माध्यमातून इम्प्रेसिव्ह गोलंदाजी, टिचून मारा केला. अगदी अप्रतिम अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. बुंद्यात टाकलेले चेंडू होते आणि अशा रीतीने पहिल्या षटकाची समाप्ती 5 धावा धावफलकावरती. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरं जो मात्र सुरू होणार आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज शालिक आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या सांघिक कोट्यातील या दुसऱ्या षटकामध्ये मोठा फटका मारायचा प्रयत्न करण्यात आला होता. सातत्याने आपण पाहतोय प्रयत्न केले जात आहेत ग्रीष्म स्पोर्ट्स आमनेपाडा या संघाच्या माध्यमातून, परंतु प्रयत्नांती परमेश्वर काही मिळत नाहीये. ज्याप्रमाणे एक्झिक्युशन झालं पाहिजे त्याप्रमाणे एक्झिक्युशन काही होत नाहीये फटक्यांचं. आणि तिथे जर आपण पाहिलं तर पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय संघ. इथे फुलटॉस चेंडू आहे. राजकुमार चिंच्या माध्यमातून पुल करण्यात येतोय. बॉल चाललाय लॉंग ऑन रिजन मध्ये. 1 धाव झाली कंप्लीट आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 6 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 45 धावांची गरज. 17 चेंडू 45 असं समीकरण सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय. पूर्ण प्रकारे प्रेशर मध्ये सध्याच्या स्थितीला आमनेपाडा संघ आहे, परंतु सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो
राजेश जो मात्र नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे, ज्याच्या माध्यमातून खूप सुरेख अशी फटकेबाजी झाली होती पहिल्या मॅच मध्ये. या मॅच मध्ये देखील 1:25 ओव्हर आली तर मॅच पुन्हा एकदा 50-50 आपल्याला पाहायला मिळू शकते. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतो, एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत पुन्हा 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. शालिकच्या माध्यमातून हा षटक खूप सुरेख पाहायला मिळतोय. सातत्याने आपण पाहतोय या षटकामध्ये चेंडू पुढे टाकण्याचं काम केलं जातोय. फलंदाजाला सांगितलं जातंय अलॉंग द विथ ड्राइव्ह कर, आणि तेच फलंदाज करतोय, परंतु चांगला फटका काही मिळत नाहीये. यावेळेस खुलवा टप्पाचा चेंडू होता, फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळेल. विकेटचं पतन, झटका लागतोय तिसरा मैदानाच्या आतमध्ये 7 आकड्यावरती. फलंदाज रोहनची खेळ संपुष्टात. रोहन बॅक टू द पवेलियन. शालिक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती देखील सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन होतोय. पूर्ण प्रकारे आमनेपाडा संघ बॅकफुट वरती आहे. इथे पुन्हा एकदा विकेटचं पतन, बॅक टू बॅक विकेट्स पाहायला मिळत आहेत. चौथा झटका लागतोय आमनेपाडा संघाला. आमनेपाडा संघ इन ट्रबल. झटका चौथा. विकेटचं पतन, बॅक टू बॅक 2 विकेट्स पडतायत. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे शालिक. तिसरी विकेट हॅट्रिक होऊ शकेल का, मोठा प्रश्न असेल. इथे पाहतोय खुलवा टप्प्याचा चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होतीये. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 7 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मार्गस्थ दुसरं. पूर्ण प्रकारे वर्चस्व सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय मेहेर 11 बापगाव या संघाचा. या मॅच मध्ये पूर्ण प्रकारे एकतर्फी खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे डॉट बॉलची समाप्ती होती. अशा रीतीने षटक क्रमांक दुसरं समाप्त. समीकरण आपल्याला पाहायला मिळणारी येणारे 6 चेंडू विजयासाठी अजूनही 44 धावेची गरज असेल. विकेटचं पतन होतोय. यानंतर आपण ही मॅच संपल्यावरती आपण लॉटचा कार्यक्रम देखील करणार आहोत. या गोष्टीची नोंद करून घ्यायचंय. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. दक्ष आणि चाणक्य असे आमचे पंच अक्षय तिरटे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 43 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 43 धाव्यांची गरज. फुल टॉस चेंडू पाहायला मिळतोय. बॉल चालाय डीप मध्ये, पेट्रोलिंग करतायत क्षेत्ररक्षक, आणि ते फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळेल. अजून एक विकेट. झटका 6वा लागतोय मैदानाच्या आतमध्ये ग्रीष्मा स्पोर्ट्स आमनेपाडा या संघाला.
राजकुमार यांना परतायला लागतं माघारी. पूर्ण प्रकारे खांदेजी मात्र खाली आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण ग्रीष्मा स्पोर्ट्स आमनीपाडा संघाचे पूर्ण प्रकारे या मॅच मध्ये आपण पाहिलं तर वर्चस्व मेहेर यावेळेस देखील मोठा फटका पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न होता. नऊ धावफलकावरती पाहायला मिळतील फक्त औपचारिकता शिल्लक आहे मॅच मध्ये. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आपण पाहतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. एकदा झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 10 पाहायला मिळेल. विजयासाठी 41 धावांची गरज. 2 चेंडू 41 धावांची गरज आहे. फक्त औपचारिकता जी मात्र शिल्लक मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतीये.